वारकरी मंचावर नथुराम गोडसेंचं कौतुक करणाऱ्या संग्राम भंडारेंनी एक नवा व्हिडिओ पोस्ट केला। थोरातांच्या दावे खोटे असल्याचं भंडारेंनी म्हटलंय। मात्र भंडारेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ एडिटेड असल्याचा आरोप होतोय। पाहूया। बाळासाहेब थोरातांनी लावरे तो व्हिडिओ पद्धतीनं संग्राम भंडारेंच्या आरोपांचं खंडन केलं। त्यावरून भंडारे पूर्ण कीर्तनाचा व्हिडिओ टाकून उत्तर का देत नाहीत असा प्रश्न विचारला जातोय। कीर्तनामध्ये गोंधळ का झाला यावर भंडारेंनी एक व्हिडिओ थोरातांना उत्तर म्हणून पोस्ट केलाय। मात्र तो एडिटेड असून खरा पूर्ण व्हिडिओ का नाही टाकत असा प्रश्न थोरात समर्थक विचारतायत। औरंगजेब अब्दुल्लाला घाबरायचा, ज्या अब्दुल्लाला औरंगजेब घाबरायचा त्या अब्दुल्लाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1.5 मिनिटात पाहू। ये बाहेर तुम्हाला मी आपण त्याला आपण ठरल्याप्रमाणे बाहेर शिवाजी महाराजांनी 1.5 मिनिटात पाहू। व्हिडिओ एडिट करताना निदान एवढं तरी भान ठेवायचं की संपूर्ण कीर्तन सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालं आहे। भंडारे कशाला नाद करतो? तुझ्या कीर्तनात अनेक विद्वेषपूर्ण वाक्य आहेत, त्याच्यावरती हल्ला झाला नाही तरी तो म्हणाला हल्ला झाला। त्याने गादीची मर्यादा सोडली, विना गळ्यात असताना पाया पडला। व्हिडिओ एडिट करून दाखवायचा नाद करू नका, अजून लय मटेरियल आहे। दरम्यान वारकरी संप्रदायात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणारे संग्राम भंडारेंचे अनेक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत। हिंदू धर्मामध्ये मानाचं स्थान असलेल्या शंकराचार्य पदी असलेल्या अविमुक्तेश्वरांबद्दल भंडारेंनी केलेलं विधान सोशल मीडियामध्ये फिरतंय। 2014 पासून आपल्या हिंदू समाजाची एक मानसिकता झाली, मोदी आहे ना, अमित शाह साहेब आहे ना, एकनाथ शिंदे साहेब आहे ना, नितेश राणे साहेब आहे ना, मग तुला काला काढला? कधी वाटत नाही असं मनाला? सगळं त्यांनीच करायचं। मग आपल्याला देवाने कशासाठी पाठवलं असेल? काही कारण नाही, फक्त मोदीवर लोटायला। मोदी करील, मोदी करील, मोदी करील। तो दहशतवादी हल्ला झालाय, 27 लोक आपली मेली। अहो एवढ्या मोठ्या पीठावर बसलेला मन तर काय म्हणतोय? मोदीची जबाबदारी आहे, मोदी काय करतोय? भाऊ सध्याची परिस्थिती अशी आहे, विरोधक सुद्धा म्हणताय आम्ही मोदी सोबत आहे। अविमुक्तेश्वरानंदांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर मनात विचार असा आला, पाकिस्तानचा झेंडा जाळत असताना एक अविमुक्तेश्वरानंदाचा पण फोटो जाळला पाहिजे। आपल्यातली घाण आपण साफ केली पाहिजे। नथुराम गोडसेच्या वादग्रस्त विधानानंतर आता आपल्याला आपल्या नावापुढचं बापू हटवावं लागेल असा इशारा भंडारेंनी थोरातांना दिलाय। दरम्यान वारकरी संप्रदायाच्या मंचावरून नथुराम गोडसेचाही विचार मांडेन असं म्हणणाऱ्या संग्राम भंडारेंबद्दल अनेक कीर्तनकारांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। थोरातांच्या साऱ्या आरोपांवर आमच्याकडेही सर्व व्हिडिओ आहेत असं उत्तर शिंदे गटाचे आमदार अमोल खताळांनी दिलंय। त्यामुळे थोरातांप्रमाणेच संग्राम भंडारे सर्व व्हिडिओ पुढे आणणार का याची प्रतीक्षा आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।